मैं प्योर चड्डी वाला हूं, आरएसएस वाला हूं। मैं प्योर चड्डी वाला हूं, आरएसएस वाला हूं कि मी जात पात पाळणार नहीं। जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात। जो वोट देगा उसका भी काम करूंगा और जो नहीं देगा उसका भी काम करूंगा। माझ्याकडे यावेळी निवडणुकीला उभं होतो। महाराष्ट्रात सध्या जातीवाद खूप झगडे सुरू आहेत आणि मी पण बावनकुळेंना आणि देवेंद्रला म्हटलं की या वादात आपली अडचण होईल। तर मी एक ठरवून टाकलं की जातीयवाद पाळायचा नाही। कुठलाही माणूस जो आहे तो जातीने मोठा नाहीये, तो गुणाने मोठा आहे। आणि या समाजातली छुवाछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे। आणि मी ठरवलं माझ्याही मतदारसंघात 22 लाख मतदार म्हणजे गोव्यापेक्षा जास्त आहे, डबल। आणि 40% मुस्लिम आणि दलित आहे आणि सातत्याने काँग्रेस निवडून येणारा मतदारसंघ आहे। आणि आता मी उभा होतो तो माझ्या इकडले 5 आणि तिकडले 5 लंबे झाले पूर्ण, मी एकटा निवडून आलो। पण मी लोकांना सांगितलं की मी जात पात पाळणार नाही। जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात, असं सरळ पब्लिकली सांगितलं। आणि मी माझ्याकडे पाळत नाही ते, मला फरक पण पडला नाही। मी एकदा मुसलमानांनी माझ्याकरता संमेलन 10,000 लोक होते आणि मला आता मतं यावेळी कमी मिळाले, यावेळी थोडे मिळाले, मागच्या वेळी अजून कमी मिळाले। पण काही कारणाने त्यांनी सांगितलं आम्हाला वाटतं पण मत नहीं देना। तो मैं त्यांना सांगितलं तुम मत देने के पहले याद रखना मैं प्योर चड्डी वाला हूं, आरएसएस वाला हूं। बाद में पछताओगे, पछताने के पहले सोचो, देना है तो दो, नहीं देना है तो मत दो। पर जो वोट देगा उसका भी काम करूंगा और जो नहीं देगा उसका भी काम करूंगा। आपल्या पार्टीमध्ये आपला जो संस्कार आहे